नमस्कार सर्वांना, मी पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला हॉटेलमध्ये ढाब्यावर मिळतो तसा अगदी सोप्या पद्धतीने व्हेज पुलाव घरच्या घरी बनवून दाखवणार आहे। तर घरच्या घरी अगदी हॉटेलपेक्षाही भारी चव येते। ह्या पद्धतीचा तुम्ही व्हेज पुलाव एकदा बनवला तर अगदी सोपी रेसिपी आहे। तर व्हेज पुलाव बनवण्यासाठी सर्वात अगोदर मी इथे 2 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही कोणताही बासमती तांदूळ घेऊ शकता। शक्यतो आपल्याला तांदूळ हा थोडा लांब आकाराचा घ्यायचा आहे। तर मी इथे 2 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे। सर्वात अगोदर तांदूळ आपल्याला हा स्वच्छ नीट करून घ्यायचा आहे व त्यामध्ये आपल्याला पाणी घालून हाताने चोळून 2-3 वेळेस पाण्यामध्ये आपल्याला धुवून घ्यायचा आहे। तर ह्या पद्धतीने तांदूळ मी 2-3 वेळेस पाण्याने धुवून स्वच्छ घेतलेला आहे। त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आहे व आपल्याला 25 ते 30 मिनिट हा तांदूळ भिजण्यासाठी ठेवायचा आहे। तर तांदूळ भिजण्यामुळे आपला तांदूळ छान फुगतो व आपली व्हेज पुलाव जो आहे तो एकदम मोकळा सुटसुटीत असा होतो। तर व्हेज पुलावसाठी ते तांदूळ आपला भिजत आहे तोपर्यंत साहित्य घेतलेले आहे ते बघूया। तर मी इथे काजू घेतलेले आहे, काजूचे ह्या पद्धतीचे तुकडे करून घेते। त्याचबरोबर मी इथे खडे मसाले घेतले आहेत। त्याचबरोबर मी इथे बारीक चिरून घेतलेली मिरची घेतली आहे, 2 मीडियम आकाराचे कांदे कट करून घेतले आहे, 1 टोमॅटो घेतलेले आहे। त्याचबरोबर मी इथे दुसरे साहित्य घेतले। तर मी इथे असे लांब असे उभ्या आकारात गाजर कट करून घेतलेले आहेत, वटाणा घेतला आहे, त्याचबरोबर 1 बटाटा बारीक चिरून घेतला आहे, कोथिंबीर व बीन्स बी घेतलेले आहे। तर हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे। सर्वात अगोदर काय करायचं, आपल्याला गॅसवर कढई ठेवून घ्यायची। कढई छान गरम झाली की त्यामध्ये आपल्याला 3 मोठे चमचे तेल घालायचे आहे। तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपल्याला सर्वात अगोदर काजू घालून घ्यायचे। तेलामध्ये काजू 1-अर्धा मिनिट छान असे परतून द्यायचे। काजूमुळे आपल्या पुलावला चव खूप छान येते, वासही खूप छान येतं। तर आपण इथे घेतलेले खडे मसाले घालून घ्यायचे आहेत। तर चक्री फूल, दालचिनीचे 2 तुकडे, तेजपत्ता, 1 चमचा जिरे घालून घेतलेले आहे व छान आपल्याला हे तेलामध्ये एकदम कमी गॅसवर 1-अर्धा मिनिट परतून घ्यायचे आहे। तर छान परतल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये मोकळा सुटसुटीत करून घेतलेला कांदा आहे, तो कांदा आपल्याला तेलामध्ये घालायचा आहे व 1-अर्धा मिनिट आपल्याला कांदाही छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा परतताना आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे, म्हणजे आपले खडे जे मसाले आहेत ते करपणार नाही। तर ह्या पद्धतीने आपला कांदा व सर्व मसाले जे आहेत ते छान परतलेले आहेत। त्यामध्ये मी इथे हिरवी मिरची घालून घेतलेली आहे। तर ही कमी तिखट हिरवी मिरची आहे। हिरवी मिरची व सर्व साहित्य कढईतले आहे ते आपल्याला 1-अर्धा मिनिट छान असे परतून घ्यायचे आहे। तर सर्व साहित्य छान परतल्याच्या त्यामध्ये आपल्याला सर्वात अगोदर बटाटा घालून घ्यायचा आहे। बटाटा घातल्याच्या नंतर आपण उभ्या आकारात कट करून घेतलेले गाजर व बीन्स बी आहे ते आपल्याला घालून घ्यायचे आहे व सर्व भाज्या आपण जेवढ्या पुलावामध्ये लागणार आहे त्या सर्व भाज्या आपल्याला कढईमध्ये घालायच्या आहेत। व्यवस्थित अशा आपल्याला कढईमध्ये घालून मिक्स करून घ्यायच्या आहेत। तर आपल्याला सर्व भाज्या घातल्याच्या नंतर गॅस फुल ठेवायचा आहे, म्हणजे ह्या भाज्या ज्या आहेत त्या बारीक होणार नाही, पुलावामध्ये आहे तशा राहतील। तर बघू शकता ह्या पद्धतीने छान असं सर्व मी इथे भाज्या व टोमॅटोही घालून घेतलेले आहे व भाज्या आपल्याला व्यवस्थित अशा ह्या कढईमध्ये परतून घ्यायच्या आहेत। तर आपले इथे भाज्या छान आपल्याला 1-अर्धा मिनिट शिजून घ्यायच्या आहेत। त्यासाठी मी त्यामध्ये लागण तेवढे पुलावासाठी मीठ घालून घेतलेले आहे। मीठ घातल्यामुळे आपल्या भाज्या लवकर शिजल्या जातात। तर फुल गॅस करूनच घेतलेला आहे। फुल गॅसवर आपल्याला ह्या भाज्या सर्व छान अशा झाकण ठेवून 2-3 मिनिट शिजून घ्यायच्या आहेत। तर 2-3 मिनिटानंतर बघू शकता सर्व भाज्या आपल्या छान अशा इथे शिजलेल्या आहेत। भाज्या आपल्या छान शिजल्याच्या नंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे व कमी गॅस करून त्यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत। तर मी इथे आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे। त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये 2 सिक्रेट मसाले घालून घ्यायचे आहेत। तर आपल्याला सर्वात अगोदर मॅजिक मॅगी मसाला घालून घ्यायचा आहे, तर त्याचे मी 1 पॅकेट घालून घेतलेले आहे। त्याचबरोबर इथे आपल्याला शेजवानी फ्राईड राईसचा थोडासा 1 चमचाभर आपल्याला मसाला घालून घ्यायचा आहे। ह्या दोन्ही मसाल्यामुळे आपल्या पुलावाला चव 1 नंबर अशी येते। तर हे दोन्ही मसाले आपल्याला घालायचे आहेत। तर फक्त आपण इथे 2च मसाले वापरलेले आहेत। तर हे 2 मसाले घातल्याच्या नंतर आपल्याला भाज्यांमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत। तर या दोन्ही मसाल्यांमध्ये मीठ असल्यामुळे आपल्याला मिठाचे प्रमाण योग्य करून घ्यायचे आहे। तर इथे आपण भिजत ठेवलेला तांदूळ आहे त्यातील पाणी बाजूला काढून घेतलेले आहे व तांदूळ आपला छान फुगलेला आहे। फुगलेला तांदूळ आपण इथे भाज्यांमध्ये मिक्स करून घेतलेला आहे व जास्त न हलवता अगदी हलक्या हाताने आपल्याला हा भाज्यांमध्ये तांदूळ मिक्स करून घ्यायचा आहे। तर ह्या पद्धतीने
पद्धतीने मी सर्व तांदूळ भाज्यांमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे। मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपण जेवढ्या प्रमाणात इथे तांदूळ घेतलेला होता तेवढ्याच प्रमाणात आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचे आहे। त्यामुळे आपला पुलाव जो आहे तो एकदम मोकळा सुटसुटीत असा तयार होतो। तर इथे बघू शकता मी 2 वाटी तांदूळ घेतलेला होता, त्यासाठी मी इथे 2 वाटी पाणी घालून घेणार आहे। तर एकदम फुल 2 वाटी मी इथे पाणी भरून घेतलेले आहे। तर एवढेच आपल्याला तांदळासाठी पाणी लागणार आहे। तर बघू शकता तांदळाच्या अगदी थोडंसंच पाणी वर आलेलं आहे, तर कारण की तांदूळ आपला हा आपण अर्धा तास अगोदर भिजत ठेवला होता, त्यामुळे तांदूळ हा लवकर शिजला जातो। त्यामुळे आपल्याला जास्त पाणी वापरायचे नाही। तरी ते पाणी घातल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे व झाकण ठेवून 5 मिनिट इथे छान शिजून दिलेले आहे। तर फुल गॅसवर मी हा तांदूळातले पाणी आटून दिलेले आहे। तर बघू शकता फुल गॅसवर आपला इथे पुलाव जो आहे तो शिजत यायला आहे। तरी ते पाणी ते थोडेसे आटल्याच्या नंतर आपल्याला गॅस एकदम कमी करायचा आहे व कमी गॅसवर आपल्याला हा भात शिजून घ्यायचा आहे। तर त्यावर झाकण ठेवून आपल्याला हा शिजून घ्यायचा आहे। तर तुमची कढई हलकी असेल तर तुम्ही खाली तवा ठेवून त्यावर कढई ठेवून झाकण ठेवून हा भात 10 मिनिट कमी गॅसवर शिजून घेऊ शकता, किंवा कढई जाड असेल तर तुम्ही एकदम कमी गॅसवरही 10 मिनिट झाकण ठेवून शिजून घेतला तरी चालेल। तर मी ते तव्यावर ठेवून घेतले होते। तर तुम्ही पाहिले ह्या पद्धतीने आपल्याला हा पुलाव शिजून घ्यायचा आहे। तर बघू शकता अगदी मोकळा सुटसुटीत असा आपला इथे व्हेज पुलाव बनवून तयार झालेला आहे। तर अगदी सोपी रेसिपी आहे, झटपट अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हॉटेलमध्ये धाब्यावर भेटतो तसा व्हेज पुलाव घरच्या घरी कसा बनवायचा ती सोप्या पद्धतीने बनवून दाखवलेला आहे। तर बघू शकता अगदी मोकळा सुटसुटीत असा आपला इथे व्हेज पुलाव बनवून तयार झालेला आहे। तर एका प्लेटमध्ये मी बाजूला काढून दाखवते। तर बघताच खाऊ वाटेल असा एकदम छान असा आपला व्हेज पुलाव आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने झटपट असा बनवून दाखवलेला आहे। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग अशाच नवनवीन खमंग खुसखुशीत रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला पटापट तेवढे सबस्क्राईब करून टाका। तुम्ही ह्या पद्धतीचा व्हेज पुलाव घरच्या घरी एकदा नक्की ट्राय करा। अगदी सोपी रेसिपी आहे, तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी कशी बनवायची ती सांगितलेली आहे व पहिल्याच वेळेस तुम्हाला ही छान असा पुलाव बनवता येईल। तर बघू शकता अगदी मस्त मोकळा सुटसुटीत आपला इथे व्हेज पुलाव मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे, त्यावर थोडीशी हिरवी कोथिंबीर घालून घेतलेली आहे। तर अगदी सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला ही रेसिपी बनवून दाखवलेली आहे, तर तुम्ही एकदा नक्की बनवा। चला तर मग अशाच नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये आपण नंतर भेटूया, तोपर्यंत